काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नंतर दुसरा बडा नेता कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय। अर्थात हा प्रश्न इतर पक्षातून विचारला गेलेला नाहीये, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मीच नंबर 1 चा नेता असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला। त्यामुळे पक्षात 1 नंबरसाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीत 1 नंबरचा नेता कोण? भुजबळांचा 1 नंबरचा नेता असल्याचा दावा। राष्ट्रवादीत 1 नंबरसाठी रस्सीखेच। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार आणि त्यानंतर पक्षातील 2 नंबरचा नेता कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। त्यात छगन भुजबळांच्या वक्तव्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। राष्ट्रवादीत आपणच 1 नंबरचा नेता असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांनंतर कोण अशी चर्चा नेहमीच दबक्या आवाजात सुरू असते। आता भुजबळांनी थेट जाहीर वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीत पवारांचे वारसदार म्हणून अनेक जण दावा करतात। अजित पवार 1 नंबरचे नेते असल्याचा दावा केला जातोय। काही जण सुप्रिया सुळे या देखील 1 नंबरच्या नेत्या असल्याचं सांगतात। जयंत पाटीलही 1 नंबरचे नेते असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात। पवारांचे मानसपुत्र म्हणून घेणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे समर्थकही आव्हाडही 1 नंबरचा नेता असल्याचं सांगतात। तिकडे मराठवाड्यातील राजेश टोपेंचे समर्थकही तेच 1 नंबरचे नेते असल्याचं आवर्जून सांगतात। तर पुण्यातले दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची 1 नंबरचा नेता म्हणून चर्चा होते। आता तर भुजबळांनी जाहीरच सांगितलंय तेच 1 नंबरचे नेते आहेत। काय बोलतील याच्याबद्दल मला म्हणून हास्यास्पद विधान आहे। त्यांना मला सांगायचं की मी नेहमीच 1 नंबर आहे पवार साहेबांच्या नजरेत, काही काळजी करू नका। आणि त्यासाठी मला काही विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे अशी मी विरोधी पक्ष नेतेपद चांगल्या रीतीने गाजवलेलं सुद्धा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। भुजबळांच्या या दाव्यावर भाजपनेही राष्ट्रवादीची फिरकी घेतली आहे। मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्ष नेतेपदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल। एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांवर जास्त मार्क वाढले पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला। प्रत्येक पक्षात संघटनात्मक मांडणी आहे, तशी राष्ट्रवादीत देखील आहे। शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत। राष्ट्रवादीची संघटनात्मक मांडणी व्यवस्थित असताना इतर सगळेच नेते 1 नंबरचा नेता म्हणून दावा करू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नाशिक।